सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 24 रोजी विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा, टॅक्सी वाहन चालकांचा धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विटा शहरातील सर्व रिक्षा चालक सांगलीला विटा शहरातून सकाळी रवाना झालेत. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्काचा निर्णय रद्द करण्यात यावा यासह विविध मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगत या मोर्चा व आंदोलनामध्ये विटा शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेतील सर्व सदस्य पदाधिकारी, विटा शहर अध्यक्ष किरण कुरकुटे, उपाध्यक्ष सूरज कांबळे, सल्लागार करण तोरगळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती नाना कदम, काका सूर्यवंशी, सुधीर नाना लाट, धनाजीराव साळुंखे, सुधीर भिंगारदेवे, रिक्षा स्टॉप अध्यक्ष चंद्रकांत माने, सुनीलराव गडदरे, अमोल भगत, निलेश लाटणे, बाळू साळुंखे, तुकाराम भिंगारदेवे, सचिन जाधव, आनंदा शितोळे, बरकत भाई, धनाजी गिड्डे, खानापूर अध्यक्ष हनुमंतराव मंडले, सलीम भैया मुजावर, आटपाडी अध्यक्ष महेश भालटे, कडेगाव अध्यक्ष संदीप रासकर, मच्छिंद्र तुपे तसेच खानापूर, विटा, आटपाडी, कडेगाव रिक्षा चालक मालक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण रिक्षा चालक मालक या ठिकाणी आता आम्ही सकाळी जमलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही तुम्ही बघू शकताय रिक्षाला आम्ही काळे झेंडे पण लावलेले आहे. थोडंसं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आमच्यावर जो अन्याय केलेला आहे, एक दंडात्मक अन्याय म्हणता येईल त्याला, तर लेट पासिंग आणि योग्यता प्रमाणपत्र यासाठी लेट होणाऱ्या प्रत्येक दर दिवशी 50 रुपये हा शासनानं दंड हा रिक्षावाल्यांवर लादला आहे. रिक्षावाल्याची परिस्थिती एवढी अशी नाही की तुझ्या पोटावरचा धंदा असतो, एकतर त्यानं घर चालवायचं का ह्या दंडाच्या स्वरूपात ह्या रकमा भरायच्या तर, आणि या व्यतिरिक्त पासिंग करायला गेल्यावर सुद्धा इतर जो खर्च असतो किंवा तिथून जो काय आमच्यावर अन्याय वगैरे होतो तो वेगळा असतो. पण त्या जाताला स्वतः न कंटाळता हा रिक्षावाला पासिंग करत असतो, पण काही कारणास्तव एक 15 दिवस महिना त्याकडून लेट होतो. कधी घरच्या अडचणी असतात, कधी बाहेरच्या शिक्षणाचं मुलांच्या इकडं तिकडं या विषयावर, तरी पण शासनानं आमच्यावर असा हा दंड लादला आणि तो दंड माफ होण्यासाठी आम्ही आज सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा घेऊन जात आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सर्व रिक्षा चालक मालक, विटा शहर त्याचबरोबर तालुका जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवून शासनाचा निषेध म्हणून आम्ही काळे झेंडे लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत आहोत. तरी शासनाने आमच्यावर झालेला अन्याय 50 रुपये दंड हा रद्द व्हावा यासाठी सर्व रिक्षा चालक मालक अतिशय जीव पणाला लावून हे सर्व करीत आहेत. तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची सर्वांची भूमिका आहे आणि विनंती आहे शासनाला. जर शासनाने या चाचकाठी रद्द नाही केल्या तर रिक्षावाल्यांचा उद्रेक होईल एवढंच मी सांगतो आणि आणि होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला शासन जबाबदार राहील. आम्ही विटा शहर आणि खानापूर तालुका आज रिक्षा सर्व बंद ठेवत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय वरती आमचं निवेदन घेऊन जात आहे. आम्हाला शासनाने दररोज 50 रुपये प्रमाणे गाडी पासिंग नसेल, परमिट रिन्यू नसेल तर 50 रुपये प्रमाणे दंड लागू केलेला आहे. ह्या दंड माफ व्हावा आणि शासनानं ज्या काही जाचक अटी लावलेल्या आहेत त्या माफ होऊन आमचे क्लिअर गाडी पासिंग करून द्यावे बिना दंडात, अशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना मागणी करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.